चंद्रपूर शहर हे अत्यंत प्रदूषित शहर आहे आणि तितकंच ते अतिशय उष्ण शहर म्हणून संपूर्ण भारतात गाजलेलं आहे. इथे अनेक इंडस्ट्री असल्या तरी सर्वात मोठं प्रदूषण करण्याला कारणीभूत जे आहे ते इथलं CTPS आहे आणि गेल्या 25-30 वर्षापासून CTPSचं प्रदूषण आहे आणि आजही CTPSचं प्रदूषण आहे. आणि विशेष म्हणजे या प्रदूषणाचा परिणाम आणि संपूर्ण अर्बनायझेशनचा परिणाम असा झाला की संपूर्ण शहराचं जे तापमान आहे ते तापमान वाढलेलं आहे. चंद्रपूर आता 42-43 डिग्रीपर्यंत तापमान याचं वाढलेलं आहे आणि म्हणून याच्यावरती कायमची उपाययोजना झाली पाहिजे असे प्रयत्न आपण इथले नागरिक आम्ही सर्व करतो आहे. आता पंकजा मुंडे या मंत्री आता आपल्या चंद्रपुरामध्ये येत आहे आणि आमच्या निश्चितच सर्वांची अपेक्षा आहे की इथलं थर्मल पॉवर स्टेशनचं जे अत्यंत प्रदूषित हा जो भाग आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं ते कमी झालं पाहिजे आणि या प्रदूषणामुळे जे तापमानात प्रचंड वाढ होत आहे तर ही वाढ पण कमी झाली पाहिजे. नागरिकांची अपेक्षा आहे, आमच्यासारख्या NGOंची अपेक्षा आहे की मंत्र्यांनी इथे अशा प्रकारे खूप चांगला प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांचं आरोग्य आणि सर्वांचं शहरांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण वाढ होत आहे त्या प्रदूषण वाढीमुळे मोठ्या प्रमाणात तापमानात सुद्धा वाढ झालेली आहे. चंद्रपूरचं तापमान सातत्याने वाढतंय आणि त्याच्यामुळे कारणीभूत असलेलं मोठं प्रदूषण या चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. त्या महत्त्वाचं म्हणजे यासोबत जे CTPS आहे त्या CTPS मधून जे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण आहेत, जे ॲश जे कण आहेत ते चंद्रपूरच्या अनेक शहराच्या भागात पसरले. त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत आणि एक मोठा प्रदूषणाचा प्रभाव जो आहे तो मानवी जीवनावर पडलेला आहे. यासोबतच 27 फेब्रुवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने CTPSला जे आहे ते नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसचं उत्तर सुद्धा समाधानकारक मिळालं नाही. आता उद्या जे पर्यावरण मंत्री आहे पंकजा मुंडे यांचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये त्या कशा प्रकारे या संदर्भात सगळ्या आढावा घेतील आणि या प्रदूषण वाढ होत आहे त्या प्रदूषण वाढीला कशा प्रकारे रोखता येईल यासाठी ते प्रयत्न करतील किंवा काय उपाययोजना हे सुचवणार आहेत हे महत्त्वाचं बघणं महत्त्वाचं आहे. हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर.